आता काय बदल केले थांबा इलेक्शनच्या अनुषंगाने बरेचसे आम जनतेचे प्रश्न जे ते प्रलंबित राहिले होते, त्यामुळे आज आपण जनता दरबार ठेवला होता। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती स्वाभाविकच आहे की पिण्याच्या पाण्याचे विषय, रोजगार हमी योजनेच्या कामाचे विषय आणि मग बाकी बरेच वेगवेगळे विषय जे प्रलंबित राहिले होते ते अडचणी घेऊन लोक आले होते आणि मग संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही आज प्रयत्न केला। काय लोकांचे प्रश्न होते? वेगवेगळे प्रश्न ना, कोणाचा काय जमिनीचा वादाचा प्रश्न असतो, त्याच्यापासून पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, काही पेमेंट निघाले नाहीत असे प्रश्न, वेगवेगळे विषय होते। गंभीर विषय एखादा होता कसं काय? नाही ना, प्रत्येक विषय त्या त्या व्यक्तीसाठी गंभीरच असतो। काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे विषय महत्त्वाचे होते, काही टँकरचे विषय होते, असे विषय जास्त प्राधान्याने आपण मार्गी लावत असतो। लोकांचं नुकसान झालं, पंचनामे काय त्या अनुषंगाने नुकसानीच्या बाबतीमध्ये आपण दुष्काळ हा जो आहे आपल्या 3 तालुक्यामध्ये स्पष्टपणे निकषात बसत असल्यामुळे आपण त्या अनुषंगाने मदत जी आहे ती केलेली आहे आणि आता अवकाळीमुळे जिथे कुठे नुकसान झालं आहे तिथे पंचनामे करून निकषाप्रमाणे मदत करण्याचे आदेश दिलेत। फक्त एवढंच आहे की ज्या तालुक्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला पूर्ण आपण दुष्काळी मदत दिली आहे त्याला परत एकदा मदत मिळत नाही निकषाप्रमाणे। मतदान होऊन आता 13 दिवस पूर्ण झाले, लोकांच्या मनात दुःख आहे, काय आपली भावना आहे आज? कशी वाट? नाही, जनता जनार्दनाने त्यांचं जे काही मत आहे ते व्यक्त केलेलं आहे EVM वरती। आता 4 तारखेला त्या EVM मधनं कळेल ना आपल्याला, त्याला काय। ओके।